आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी, मी विचार करत होतो की ते बाहेर गुरुजी आलेत ना, त्यांना तुझा हात दाखवून तुझं भविष्य बघूया. चंदू काका ऐका ना माझं, तुम्ही जा, मी आलेच पोहे घेऊन. तू ऐकणारच नाही का माझं? ठीक आहे, नको ऐकूस. हा, मी माझ्या नातीला घेऊन जाईल. हा, तुझं भविष्य विचारूया आपण. विचारूया ना. अहो चंदू काका, कशाला? बिट्टीला तिचं भविष्य आपण स्वतः घडवायला शिकूया. हा, मग ठीक आहे ना. मग त्यांना विचारूया की बिट्टी तिचं भविष्य घडवेल की नाही घडवेल ते. हो ना, चालायचं. चला. अहो चंदू काका, कशाला उगाच? मी तुला म्हणलंय का ये बाबा, चल बाबा. हा, तुझ्या पाया पडतोय का मी माझ्या नातीला घेऊन जाणार आहे. हा बेटी, चल आपण. काका, मला जाऊ दे. चल, चला. तू पोहे घेऊन ये. हात पकड. व्यवसायात प्रगतीचे योग आहे. मी सांगितलेल्या मुहूर्तावर व्यवसायाला सुरुवात करा. आणि ज्या शहराची नावं न पासून सुरू होतात त्या शहरात जर व्यवसाय वाढवलात तर तुमची भरभराट होईल. म्हणजे नाशिक असेल, नागपूर असेल, नंदुरबार, नांदेड इत्यादी. बघ, लक्षात ठेव. आणि मी सिद्ध केलेलं एक कुबेर यंत्र पाठवतो, ते तुम्ही नेहमी जवळ ठेवा. चंदू, तू का आलास इथे? दिसत नाहीये काय चाललंय ते? त्यासाठी चालूय. म्हणजे गुरुजी, ते मगाशी गोंधळ झाला माझ्याकडून, माफ करा. ही माझी नात आहे, हिचं भविष्य विचारायचं होतं. पावळटस का तू? तुला माहितीये का हे किती मोठे ऍस्ट्रोलॉजर आहेत ते? त्या पोपटवाल्या ऍस्ट्रोलॉजर कडे जातो. या मेडच्या मुलीचं भविष्य ते काय असणार आहे? फार फार तर आईपेक्षा मोठी मेड होईल, यापेक्षा जास्त काय? तुला कळत नाही जा म्हणलं ते? सोहा, अगं विचारू दे ना त्याला. मम्मी, यांची फीस अफोर्ड तरी करू शकणार आहेत का हे लोक? त्याची काळजी तुम्ही नका करू वहिनी. बिट्टी जरी एका मेडची मुलगी असली ना, तरी स्वतःच्या कष्टाचं कमवून खाते. कुणाच्या तरी जीवावर बसून नाही खात. बिट्टीचं भविष्य सुंदरच असणार आहे, मला खात्री आहे. गुरुजी, पहा ना आमच्या बिट्टीचा हात. ये बळा, ये. खरं तर लहान मुलांचे हात बघत नाही, कारण रेषा पुसट असते. मी प्रयत्न करतो एकदा. अहो, मुलीच्या नशिबात राजयोग आहे. खूप चांगलं नशीब घेऊन जन्माला आली. खूप उज्ज्वल भविष्य हिचं.
हो मग आहेच आमची बिट्टी राजकन्या. खरंय खरंय. या नाही झाला माझा ब्रेकफास्ट. गौरी, अगं बिट्टीच्या नशिबात राजयोग आहे. गुरुजी, ही गौरी म्हणजे बिट्टीची आई. बिट्टीसाठी इतके कष्ट घेते की हिच्या नशिबात राजयोग नसताना तरी गौरीने तो आणला असता. वा वा, उत्तम. पण या मुलीच्या भविष्यात आईकडून नाही तर वडिलांकडून राजयोग आहे. पण हिला डॅड कुठे आहेत? वहिनी, बिचारी बिट्टी. आता बाप नसला तरी बापाकडून राजयोग आहे ना, मग तो राजयोग मिळायला एक बाप शोधायलाच हवा. डोंट वरी बिट्टी, मी शोधे ना तुझ्यासाठी बाप. तू त्याच्याकडे गेलीस की तुझं माहिती नाही, पण माझा राजयोग नक्की सुरू होईल. रेवती, तो गुरुजी तर मला भामटाच वाटला ग. त्याला खरंच काही येत होतं का? काय तर म्हणे बिट्टीच्या आयुष्यात राजयोग, त्या मेडच्या मुलीच्या आयुष्यात राजयोग काही, आणि इथे बापाचा पत्ता नाही आणि म्हणे बाप घेऊन येणार राजयोग. बिट्टीच्या आयुष्यात बिट्टीचा बाप राजयोग घेऊन येतो की नाही माहित नाही, मात्र रेवतीच्या आयुष्यात तो राजयोग नक्कीच घेऊन येईल. वाट बघ. काय? अगं म्हणजे मी पण वाट बघतीये ना, तुझ्या आयुष्यात राजयोग कधी येईल ते. तू पण वाट बघ. तुझ्या आयुष्यात राजयोग आला की मी पण राणीसारखी राहील ना. पण कसा काय येईल ना राजयोग? अगं ते गुरुजी तर तुझा हात न बघताच गेले. नको बघू दे, ते काय बघतील माझा हात? असेही रेवती स्वतःचं भविष्य स्वतः ठरवते. असेही ग्रह तारे गुरुजी यांच्यात ताकद नाहीये रेवतीचं भविष्य बदलायची.